तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नव स्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. नंदुरबार आजच्या महाराष्ट्रातील एक उपेक्षित जिल्हा. एकेकाळी नंद राजाचं राज्य असणाऱ्या या जिल्ह्यात प्रचंड सुबत्ता नांदत होती. दूध वाहून नेण्यासाठी पाट बांधावे लागत होते. भूमी सुफलाम होती. अशा या नंद राजाचा दरबार म्हणजे नंदुरबार. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातही लहानक्या शिरीष कुमारने हौतात्म्य पत्करून या जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिलं. नंदुरबार हा सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला टुमदार जिल्हा. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या सीमांना जोडणारा हा दुवा. या जिल्ह्यात सुमारे 70% लोकसंख्या ही जनजातींची आहे. इथे भिल्ल, पावरा, मावची, कोकणी अशा विविध जनजाती आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांसह गुण्यागोविंदानं नांदताना आढळतात. गौरवशाली भूतकाळ मिरवणारा हा जिल्हा आजच्या काळात मात्र समस्यांचं माहेरघर बनला आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या मोजपट्टीत नंदुरबार म्हणजे शेवटचा क्रमांक हा जणू अलिखित नियमच बनला आहे. कुपोषण, दारिद्र्य, स्थलांतर हे प्रश्न तर या जिल्ह्याच्या 5वीलाच पुजलेले. पण ही परिस्थिती बदलण्याचा ध्यास काही तरुणांनी घेतला. महाराष्ट्रातील एकमेव पश्चिम वाहिनी नदी तापी ती याच जिल्ह्यातून वाहते. याच नदीचा आदर्श घेऊन विपरीत परिस्थितीत मार्ग काढण्याचा निर्णय या कार्यकर्त्यांनी घेतला. या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याच्या दृष्टीने या कार्यकर्त्यांचं अध्ययन सुरू झालं. त्यातून पुढे आलेले प्रश्न आणि सापडलेली उत्तरं, यातून ध्येयवादी तरुणांनी बीजारोपण केलं डॉक्टर हेडगेवार सेवा समिती या सेवाभावी संस्थेचं. नंदुरबार शहरातील बालवाडी हा या संस्थेचा अगदी पहिला उपक्रम. पण यानंतर मात्र डॉक्टर हेडगेवार सेवा समितीच्या या कार्यकर्त्यांनी मागे वळून मुळी पाहिलंच नाही. महाराष्ट्रात सर्वात कमी महिला साक्षरता दर नंदुरबार जिल्ह्यात आहे. सातपुड्यांच्या पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी जनजातींमध्ये ही समस्या अधिकाधिक तीव्र होते आहे. या समस्येवर मात करण्यासाठी अनेकविध प्रयत्न शासन आणि सेवाभावी संस्थांतर्फे केले जात आहेत. 5 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षणाची सोय असताना बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेले दिसतात. याची कारणं शोधली असता लक्षात आलं की कृषी व्यवसाय प्रमुख असल्यामुळे त्यातली कामं, गुरं चरायला नेण्याची वेळ आणि शाळेची वेळ एकच येते. मग एक अभिनव उपाय योजला गेला अनौपचारिक शिक्षण केंद्राचा. याचा प्रमुख उद्देश असा आहे की अनौपचारिक पद्धतीने शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे आणि या प्रक्रियेमध्ये गावकऱ्यांचा सहभागही वाढवणे. या प्रकल्पात गावातील किंवा पाड्यावरच्या शाळाबाह्य पण उत्सुक विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं जातं.
यातील कार्यकर्ते म्हणून गावातल्याच युवक युवतींची निवड केली जाते. या केंद्राचं संचलन दररोज 3 तास केलं जातं. या संपूर्ण केंद्राची रचना अत्यंत सोपी, सुबक आणि परिणामकारक आहे. गावातूनच उभ्या राहिलेल्या या शिक्षण केंद्राचं नावही अगदी समर्पक दिलं गेलंय, ग्राम शिक्षण मंदिर. आज हे ग्राम शिक्षण मंदिर केवळ एक शैक्षणिक केंद्र राहिलेलं नाही, तर त्याचं चळवळीत रूपांतर झालंय. शासनाच्या मदतीविना चालणाऱ्या या प्रकल्पाला स्थानिक लोकांचं आर्थिक योगदानही मिळत आहे. या केंद्राचं काम करताना कार्यकर्त्यांनी शिक्षणविषयक गरजांचं, अडचणींचं बारकाईने अध्ययन केलं. नंदुरबार जिल्ह्यात किमान जमीन धारणा आणि पाऊस आधारित शेती हे शेतीचं वैशिष्ट्य. उंच सखल जमिनीमुळे शेतकऱ्यांचं जीवन आधीच कष्टमय असतं. त्यातच पावसाळा संपल्यावर अथवा पाऊस आला नाही तर खरीप हंगामात सुद्धा इथला शेतकरी बांधव नाईलाजानं मजुरीसाठी स्थलांतर करतो. अपरिहार्यपणे मजुरीसाठी जाताना मुलांनाही बरोबर न्यावं लागतंच. जिथे डोक्यावर छप्परच नाही तिथे शिक्षण कसलं? या वारंवार होणाऱ्या स्थलांतरामुळे या मुलांची शाळा सुटते. आणि यावर एकच उपाय म्हणजे त्यांना स्थिर करणं. यासाठी समितीतर्फे जळखे तालुका नंदुरबार इथे आश्रमशाळा सुरू करण्यात आली. यात जनजातीय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं आणि स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या शैक्षणिक समस्येवर उपाय शोधणं हे प्रमुख उद्देश समोर ठेवले गेले. यात भारतीय शिक्षण परंपरेला अनुसरून आश्रमीय शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणाधिष्ठित विकास प्रक्रियेला भरपूर चालना मिळते आहे. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत चालणाऱ्या या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. या आश्रमशाळेत जळखे गावच्या परिसरातील 50 गावांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. आज या शाळेत 200 मुलं आणि 200 मुली असे 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हम भी कुछ कम नहीं हे या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षांमधून आणि इतर उपक्रमांमधूनही दाखवून दिलं आहे. या शाळेच्या 10वीच्या पहिल्याच बॅचचा निकाल 98% इतका लागला आहे. त्याचबरोबर खो खो या खेळासाठी इथल्या मुलामुलींची राष्ट्रीय खेळाडू म्हणूनही निवड झाली आहे. या शाळेबरोबर सर रतन टाटा ट्रस्ट मुंबई यांच्या आर्थिक सहकार्याने एज्युकेशनल रिसर्च सेंटर चालवलं जातं. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा निवडून त्यातील प्राथमिक शिक्षकांनाच प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणामध्ये पारंपरिक पद्धतीनं न शिकवता शिक्षण मनोरंजक, खेळकर आणि आनंददायी कसं करता येईल याचं प्रशिक्षण अंतर्भूत असतं. दर महिन्याला या प्रशिक्षण वर्गावर तसेच शाळांना निरीक्षकही भेटी देतात आणि पाहणी करतात. कृषीप्रधान ग्रामीण संरचना असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 80% जनसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. ही स्थितीच कृषी विषयक परिस्थितीचं वर्णन करायला पुरेशी बोलकी आहे. उन्नत बियाणांचा तुटवडा, जलजमीन संवर्धन, आधुनिक यंत्रसामुग्रीचा अभाव हीच ती कारणं. त्यामुळे इथे शेती फायदेशीर होऊच शकत नाही असा समज इथल्या शेतकऱ्यांमध्ये अगदी दृढ झाला होता. मग यावर मात करण्यासाठी सेवा समितीचे कार्यकर्ते पुढे सरसावले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली या संस्थेच्या सहयोगाने समितीनं कृषी विज्ञान केंद्र हा प्रकल्प कार्यान्वित केला. या प्रकल्पामध्ये 55 एकर जमिनीवर प्रात्यक्षिक शेत म्हणजेच डेमॉन्स्ट्रेशन फार्म वसवलं गेलं. यामध्ये प्रात्यक्षिकांद्वारा नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दाखवलं जातं. स्थानिक गरजांना अनुलक्षून तंत्रज्ञानात बदल करण्यात आले आहेत.
या बदलांसाठीही शेतकऱ्यांची मानसिकता तयार करणं ही तितकीच आवश्यक गोष्ट. त्यामुळे सीइंग इज बिलिव्हिंग या उक्तीनुसार ही प्रात्यक्षिकं शेतकऱ्यांना या बदलाचं महत्त्व पटवून देण्यासाठी उपयोगी ठरतात. या भागात पाणी आणि वीजही नाही. पूर्णपणे पावसावर अवलंबून राहणं हे धोकादायक ठरतं. त्यामुळे शेतीतळे निर्माण करणं आणि त्यातील पाणी वापरणं या उपायांनी यातील अनिश्चितता मात्र कमी करण्यात आली आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीमधून बोध घेऊन या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनेच एक सीड बँक म्हणजेच बियाणं पेढी तयार केली. समजा एखाद्या वर्षी एखाद्या शेतकऱ्यांनी 10 किलो बियाणं नेलं तर पुढच्या वर्षी त्याचं 100% व्याज म्हणजे 20 किलो बियाणं या पेढीला परत करावं लागतं. अर्थात यात केवळ परतफेड हा हेतू नाही, तर ते उत्तम बियाणं पुढच्या वर्षी नवीन शेतकऱ्याला वापरता येणं हे जास्त महत्वाचं आहे. या पेढीची व्यवस्था व नोंद गावाकडूनच ठेवली जाते. हे कृषी केंद्र आता केवळ नंदुरबार पर्यंतच मर्यादित नसून भारतातील 14 कृषी संशोधन केंद्रांशी संलग्न आहे. इथले कार्यकर्ते सर्व केंद्रांशी माहिती जाल अर्थात इंटरनेटद्वारा संपर्कात असतात आणि त्यातून नवीन संशोधनाचं आदान प्रदानही केलं जातं. आणि आज याचा परिणाम म्हणून विविध गावांमध्ये या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फुलवणारे युवा शेतकरी निर्माण झाले आहेत. एकूणच या भागात पाण्याची कमतरता आहे. तरी काही ठिकाणी जिथे तुलनात्मकरित्या पाणी जास्त आहे अशा ठिकाणी कमी पाण्यावर पिकणारी फळे घेऊन बारमाही उत्पन्नाचाही प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून नेसू नदीवर वाळूच्या पोत्यांचे 16 बंधारे बांधून पाणी साठवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला गेला. हा प्रयोग छोटे नाले ओढ्यांच्या बाबतीतही केला गेला आहे. या बंधाऱ्यांमार्फत साठवलेलं पाणी पंपांमार्फत शेतांमध्ये पुरवलं जातं. याचबरोबर गावागावांमध्ये ग्रामकृषी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळांना पर्जन्यमापक यंत्रही पुरवण्यात येतं. गावातल्याच एखाद्या व्यक्तीवर या यंत्राद्वारे केल्या जाणाऱ्या मापनाची नोंद ठेवण्याची जबाबदारीही देण्यात येते. यामुळे गावात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याबद्दल जागरूकताही राहते आणि साहजिकच पाणी जपूनही वापरलं जातं. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ ही काळाची खरी गरज आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेद्वारा मुक्त कृषी शिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा सहयोग मिळवण्यात आला आहे. शेती करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथे 12वी नंतरचे डिप्लोमा ते डिग्रीपर्यंतचे प्रशिक्षण दिलं जातं. परंतु त्याकरता 12वी पास असण्याची अट मात्र नाही. 12वी पास अथवा नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो. शनिवार आणि रविवार असे 2च दिवस वर्ग आणि मराठीतून अभ्यासक्रम. त्यामुळे हे केंद्र खऱ्या अर्थाने मुक्त कृषी शिक्षण केंद्र हे आपलं नाव सार्थ करते. आजूबाजूच्या जगात चाललेल्या शेतीविषयक नवनवीन प्रयोगांच्या माहितीचं आदान प्रदान व्हावं यासाठी केंद्रातर्फे कृषी तंत्रज्ञान महोत्सव वर्षातून एकदा भरवला जातो. या भव्य मेळाव्यात शेतकरी बंधू मोठ्या संख्येने एकत्र येऊन या आदान प्रदानाचा लाभ घेतात. एवढंच नव्हे तर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आवर्जून आणि आग्रहाने केला जातो. या सर्व सुविधांमुळेच सन 2010 ते 11 या शैक्षणिक वर्षात 400 विद्यार्थ्यांनी या केंद्रात प्रवेश घेतला आहे. आज केंद्रातून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले कितीतरी विद्यार्थी युवा कृषी उद्योजक म्हणून नाव कमवत आहेत आणि या प्रशिक्षित मनुष्यबळामुळे या गावाची वाटचाल ग्रामविकासाकडे चालू आहे. कोणताही विकास म्हटलं की तो साध्य करण्यासाठी 2 घटकांचा विकास मात्र अपरिहार्य असतो. एक म्हणजे युवा वर्ग आणि दुसरा म्हणजे महिला वर्ग. शहरी असो वा ग्रामीण, कौशल्यांच्या अभावामुळे अशिक्षित, अल्पशिक्षित किंवा शिक्षित युवकांसमोर बेरोजगारीची समस्या मात्र सर्वदूर पाहायला मिळते.
या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेडगेवार सेवा समितीने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहयोगाने नंदुरबार येथे जनशिक्षण संस्था सुरू केली आहे. यामध्ये 15 ते 35 वयोगटातील कोणालाही आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. याचबरोबर महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योग निर्माण करण्यात आले आहेत. म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती तो जगाला उद्धारी, असा या मातृशक्तीचा उपयोग ग्रामविकासासाठी करून घेण्यात आला आहे. यात निंबोळीपासून तयार केलेलं कीटक नियंत्रक पीठ, सोयाबीनची विविध उत्पादनं, पळसाच्या फुलांचा अर्क आदी विविध उत्पादनांचा समावेश आहे. याचबरोबर शेती अवजारांची पेढी हा उपक्रमही चालवला जातो, ज्यामध्ये शेती अवजारं गरजू शेतकऱ्यांसाठी भाड्याने उपलब्ध होऊ शकतात. सामान्यतः अशी ओरड असते की शासनाच्या योजना चांगल्या आहेत, परंतु त्या सर्वसामान्यांपर्यंत किंवा गरजूंपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे शासनाची मदत नकोच असाही सूर दिसतो. पण डॉक्टर हेडगेवार सेवा समितीच्या कार्यकर्त्यांचं मत मात्र वेगळं आहे. शासनाच्या सर्व योजना आम्ही समजून घेऊ आणि त्या ज्यांच्यासाठी बनल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवू, असं या ध्येय वेड्यांचं ब्रीदच आहे. नंदुरबार जिल्हा हे या कार्यकर्त्यांचं सर्वस्व आहे. त्याचा स्वर्ग करणं हे त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते कष्ट उपसायला तयार आहेत. अर्थात त्यांचे हे कष्ट पाहून या ओळी डोळ्यासमोर येतात. क्षेत्र कुठेही रिक्त राहिले, हे आता होणे नाही. दानवतेच्या विषवल्लीचे कोठेही बेणे नाही. देवत्वाचे पिऊनी अमृत जगताचे आधार ठरू. अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू. या भूमीचा स्वर्ग करू. या भूमीचा स्वर्ग करू. नंदुरबारच्या हेगडेवार सेवा समितीशी माझा गेल्या 3 वर्षात बराच संबंध आला. विशेषतः नंदुरबार हा जिल्हा भिल्ल लोकांचा आदिवासी जिल्हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या भिल्ल लोकांनी परंपरेने अनेक गावरान वाण जतन करून ठेवलेले आहेत. त्यांच्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत. तेव्हा शेतीचं आधुनिकीकरण होत असताना, त्याची उत्पादकता वाढवताना ह्या ज्या त्यांचे पारंपरिक क्षमता आहेत त्याचाही चांगला वापर केला गेला पाहिजे. शेतकऱ्यांशी, भिल्ल लोकांशीही नीट संबंध ठेवून, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून शिकायचाही प्रयत्न करत राहून नवं काम शेती क्षेत्रात निर्माण करायचा. हे नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात चालू आहे. ते भारतातही फार कमी कृषी विज्ञान केंद्रांच्यात चालू असेल. शासकीय चौकटीत, शासकीय अनुदानाच्या आधारे, परंतु स्वतंत्र विचार करत आणि विशेषतः लोकांच्या सहभागाने काम करण्याचं हे जे त्यांनी एकूणच रचलेलं आहे ते मला वाटतं फारच सगळ्यांनीच अनुकरण करावं, असं त्यांनी एक नमुना निर्माण केलेला आहे.